नमस्कार, मी अनिल जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत अर्णव गोस्वामीची। कारण कालपासून अर्णव गोस्वामी हा देशभराच्या चर्चेचा विषय झालेला आहे। मुद्दा असा आहे की त्यांनी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले इथे झालेल्या हत्याकांडाचा विषय उचलून धरला आणि त्यात त्यांनी हिंदू साधूंच्या मृत्यूला देशातील विरोधी पक्ष, पुरोगामी वर्ग, त्याच्या भाषेत सांगायचं तर तुकडे तुकडे गँग, ही जी सगळी मंडळी आहे ती गांभीर्याने का घेत नाहीत? हिंदू साधूंचं मरण हे अन्य धर्मातल्या नन्स किंवा पास्टर किंवा मौलवी यांच्यापेक्षा मृत्यूपेक्षा कमी आहे का? त्यांना कमी का लेखलं जातं? असे मुद्दे त्यांनी या चर्चेत आणले। एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आणि त्याच्या स्टाईल मध्ये की जी अतिशय नाट्यमय अशी स्टाईल आहे त्याच्यात त्यांनी सोनिया गांधी, प्रियंका वद्रा, रॉबर्ट वद्रा यांना जो वद्रा गांधी वद्रा काँग्रेस असं तो म्हणतो अशा पद्धतीने त्यांच्यावर दोषारोप केले आणि त्यांनी हा मुद्दा मांडला की जेव्हा मागे बाटला हाऊस एन्काउंटर झालं होतं तेव्हा अशी बातमी आली होती आणि तेव्हा ते मंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलं की त्यांचे फोटो बघून सोनिया गांधी धाय मोकळून रडल्या होत्या। त्यानंतर इतर जे सगळे विषय असतील म्हणजे देशात झालेले मॉब लिंचिंगचे प्रकार झाले असतील, अन्य जे हत्या झाल्या असतील त्याच्यावर काँग्रेसची आणि सोनिया गांधींची प्रतिक्रिया आणि पालघरमध्ये या हिंदू साधूंच्या हत्येवर काँग्रेसची प्रतिक्रिया हे बघता त्यांना ती संवेदनशील नाहीये का असा मुद्दा अर्णवनी चर्चेत आणला होता। सोनिया गांधींवर टीका करताना त्यांनी थेट त्यांचं इटालियन नाव आहे ते त्या चर्चेत आणलं, त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दलचे मुद्दे त्यांनी या चर्चेत आणले आणि त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णव विरुद्ध देशात ठिकठिकाणी 200हून अधिक ठिकाणी FIR तक्रार दाखल करायचा निर्णय घेतला। अर्णवला ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून विरोध करायचा निर्णय घेतला, पण अर्णव तेवढ्यानी थांबला नाही। त्यांनी काल पुन्हा हा मुद्दा चर्चेत घेतला आणि पुन्हा सोनिया गांधी आणि गांधी परिवारावर टीका केली। त्याच्यानंतर काल रात्री 12:15 वाजता बॉम्बे डाईंग मिल स्टुडिओ, तिथे अर्णवचा स्टुडिओ आहे, तिथून ते घरी जात असताना त्याच्या गाडीवर 2 संशयित हल्लेखोरांनी त्याला शाई फेकली किंवा काळा रंग फेकला, त्या गाडीला धक्का लाथा मारल्या, त्यांचा रस्ता अडवायचा प्रयत्न केला आणि असं झालं असता अर्णवचे जे सिक्युरिटी गार्ड आहे, पोलिसांची वाय सिक्युरिटी त्याला आहे, त्यांनी त्यांच्या मदतीने त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं। तेवढा रे हा विषय थांबला नाही। मग पोलिसांनी तक्रार दाखल करताना त्याच्यात कशा प्रकारे पाणी ओतायचा प्रयत्न केला, कशा प्रकारे हे जे हल्लेखोर आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तेवढ्यावर न थांबता रिपब्लिक टीव्हीने आणि अर्णवनी त्याच्यातही पुन्हा ते हल्लेखोर हे काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजे सोनिया गांधींनी त्यांचे जे गुंड होते अशा प्रकारची भाषा त्याच्यात वापरली आणि त्याच्यामुळे हे सगळे विषय पुन्हा चर्चेला आले। गडचिंचलेचा हत्याकांड आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरच्या चर्चेला अर्णवने एक वेगळी कलाटणी दिलेली आहे। तोपर्यंत शिवसेना आणि महाविकास आघाडीने सुरुवातीला त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला की अशा प्रकारच्या घटना होतात, देशात झालेल्या आहेत, महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यापैकी एक ही आहे आणि सरकार काम करतंय, सरकारने 100हून जास्त लोकांना अटक केलेली आहे, याच्यावर आता चर्चा व्हायला नको कारण आपल्याला कोरोना विरुद्ध लढायचं आहे अशी सरकारची भूमिका होती। पण त्याच्या पुढे जाऊन ही जी हत्या झाली त्यात ती पोलिसांच्या समक्ष कशी हत्या झाली, पोलिसांची त्याच्यात भूमिका काय होती, ते पोलीस स्वतःच्या बुद्धीने वागत होते का त्यांना कोणतरी राजकीय आदेश दिले होते, ते आदेश कोणी दिले होते आणि ते आदेश काँग्रेसनी तर नव्हते ना दिले, इथपर्यंत ती अर्णव गोस्वामींनी ती चर्चा नेऊन ठेवली। त्याच्यात अर्णवकडे काय पुरावे आहेत ते माहिती नाही, पण हे जे आतापर्यंत जे आलेलं वर्णन आहे त्याच्यातल्या तपशिलातली जी तफावत आहे, पोलिसांच्या तक्रारीतली आणि याच्यातली तफावत आहे ती एक्सपोज करून यापूर्वीच्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये याच मंडळींचं वागणं कसं आहे ते एक्सपोज करून अर्णवनी या चर्चेला एका नव्या वळणावर आणून उभं करून ठेवलेलं आहे। अर्णव गोस्वामी हे एवढं वादाचं व्यक्तिमत्व का व्हावं हे आपण अनेक जण अर्णव गोस्वामीला गेली 10-15 वर्ष ओळखतात। सुरुवातीला NDTV, त्याच्यानंतर टाइम्स नाऊ, रिपब्लिक असे त्याचा प्रवास झालेला आहे। त्याच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं तर तो आज 2 लोकप्रिय चॅनलचा मालक आहे, म्हणजे एक पत्रकाराने मालक
चॅनलचा मालक व्हायच्या घटना फार घडत नाहीत आणि खास करून आजच्या काळामध्ये जेव्हा पत्रकारिता धोक्यात आलेली आहे, पत्रकारिता सुरुवातीला ही एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पत्रकारिता लोकांनी केली, त्याच्यानंतर ती ज्या उद्योजकांना पत्रकारितेत रस होता त्यांनी पत्रकारिता केली, त्याच्यावरनं आता मीडिया ओनरशिप हा सगळा मुद्दा चर्चेत आलेला आहे. कारण मोठे बहुराष्ट्रीय कंपन्या आज अनेक मीडिया हाऊसेसचे मालक आहेत, अनेक उद्योजक ज्यांचे काळा धंदाच मुख्यतः आहे असे आज मीडियाचे मालक झालेले आहेत. आणि अशा या जगात एका पत्रकारांनी एका 2 मोठ्या चॅनलचं मालक व्हावं, ही अशी ही गोष्ट एका अर्थाने ही एक स्टार्टअप स्टोरी आहे. अर्णव गोस्वामी एका खूप इन्फ्लुएन्शियल आणि राजकीय परिवारातनं आसाम मधले येत असला तरीही जे तो मुंबईत आला तो एक पत्रकार आणि सामान्य एम्प्लॉई म्हणून आला आणि आज तो त्या 2 चॅनलचा मालक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्णव प्रांजळपणे मान्य करतो की त्याला जे काही दिलं ते या मुंबई शहराने दिलं आणि म्हणूनच म्हणजे खास करून ते नॅशनल टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, जवळजवळ सर्व नॅशनल टेलिव्हिजन चॅनल्स दिल्लीहून ऑपरेट करत असताना अर्णव गोस्वामी आग्रहाने सांगतो की मला दिल्लीत राहायचं नाहीये, मला दिल्लीपासून दूर राहून वार्तांकन करायचंय, तरच मी ती काही वेगळ्या प्रकारची पत्रकारिता ती करू शकेन. आणि त्यामुळे अर्णवनी जाणीवपूर्वक म्हणजे टाइम्स नाऊ मध्ये असं नाही अर्णव मुंबईतून स्टुडिओतून अँकरिंग करायचा, आता रिपब्लिक मध्येही अर्णव मुंबईतच हे सगळं चॅनलचं हेडक्वार्टर आहे आणि त्यामुळे मुंबईतलं जे एक मीडिया हब आहे त्याच्यात रिपब्लिक टीव्हीनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेलं आहे, पत्रकारितेचं हब होण्यातही आणि रोजगार तयार करण्यातही. पण असं असलं तरी अर्णव हा कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे, कारण आतापर्यंत जे पत्रकारितेचे निकष होते त्या सगळ्यांना अर्णव गोस्वामींनी कायम चॅलेंज केलेलं आहे. भारतात लोकशाही असली आणि कितीही आपण अभिव्यक्त स्वातंत्र्याचे गोडवे गात असलो तरी वारंवार काँग्रेस सरकारच्या काळात खास करून आणीबाणी असेल आणि जेव्हा आणीबाणी नव्हती तेव्हाही एक प्रकारची लक्ष्मण रेखा आखली होती की ही लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. जर तुम्ही त्या लक्ष्मण रेषेत राहिलात तर तुम्हाला सर्व प्रकारचे बेनिफिट्स पत्रकारांना मिळू शकतील, ती जर तुम्ही ओलांडलीत तर तुम्हाला बहिष्कृत केलं जाईल, तुमच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारचं हे होतं. त्यानंतर अन्य पक्षांची सरकार आली गेली पण हे अशा प्रकारचं धोरण हे कायम राहिलं. ती लक्ष्मण रेषा ओलांडणारे जे काही कमी पत्रकार आहेत त्याच्यात अर्णव गोस्वामी आहे. अर्णवचे विचार तुम्हाला पटतील अथवा पटणार नाही, अनेक जणांना ते पटणार नाही. मी स्वतः गेली 2-3 वर्ष खास करून रिपब्लिक चॅनल सुरू झाल्यापासून ते खूप कमी वेळा बघतो. एकेकाळी अशी परिस्थिती होती की आमच्या घरच्या 2 टेलिव्हिजन चॅनलवर 2 टीव्ही सेट होते, त्याच्यात 2 ठिकाणी आम्ही अर्णवची टाइम्स नाऊची डिबेट बघायचो, कारण एकत्र बघितली तर आमच्या घरातच त्याच्यावर वाद निर्माण व्हायचा अशी परिस्थिती व्हायची. आणि आताच मात्र जे त्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप असतं की एक क्रिकेटची मॅच असल्यासारखं 9-10 लोकांना कार्यक्रमाला बोलवायचं, इतरांना कमी बोलून द्यायचं, अंगावर ओरडायचं, आक्रमकपणे त्यांनी आरोप करायचे, हॅशटॅग चालवायचे, ट्विट करायचं. पण आज ही वस्तुस्थिती आहे की रिपब्लिक हे देशातलं सर्वात लोकप्रिय इंग्रजी चॅनल आहे. हिंदी रिपब्लिक भारत चॅनल आहे, तेही झपाट्याने टॉपच्या चॅनलमध्ये येऊ घातलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अर्णवच्या या पत्रकारितेमुळे अनेक जणांना त्याचा दुस्वास करतात. दुसरा मुद्दा म्हणजे एक पत्रकारिता आतापर्यंत राष्ट्रीय पत्रकारितेत तुम्हाला खास करून जरी भाजपचं सरकार आलं तरी एक जो डावा विचारांचा पत्रकार होता, वर्ग होता, संपादक होता, त्याचा दबदबा एवढा होता की त्याच्या विरुद्ध त्यांनी आखलेल्या सीमारेषांच्या पलीकडे तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही काही करू शकायचं नाही. ते नॉर्म्स होते, ती जी मर्यादा होती ती अर्णवने तोडली. अर्णव सुरुवातीपासूनच म्हणजे एक आसामची व्यक्ती असल्यामुळे परप्रांतीयांची घुसखोरी आणि अवैध राहणारे बांगलादेशी या सगळ्या मुद्द्यांवर, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर तो आक्रमक होताच. पण खास करून रिपब्लिक चॅनल सुरू केल्यानंतर अर्णव अतिशय अग्रेसिव्हली भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडतो आणि काँग्रेसवर टीका करतो. आणि त्याच्यामुळे जो निकष जसं म्हटलं की राहुल गांधींचा पहिला पब्लिक इंटरव्ह्यू तो अर्णवने केला, अर्थात त्याच्यासाठी काँग्रेसनी अर्णव गोस्वामीला अप्रोच झाले होते. पण ज्या पद्धतीने त्यांनी राहुल गांधींची पिसं काढली त्या पद्धतीमुळे आणि त्याच्यानंतरही काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनीही रिपब्लिकवर लोक पाठवणं, सुरुवातीला टाइम्स नाऊवर आणि आता रिपब्लिकवर आपले प्रतिनिधी प्रवक्ते पाठवणं बंद केलं.
तीच गोष्ट दुसऱ्या बाबतीतही झालेली आहे. भाजपने एनडीटीव्हीवर आपले प्रवक्ते पाठवणं बंद केलेले. पण ही जी पत्रकारितेमध्ये किंवा टीव्ही चॅनलमध्ये जे क्लिअर कट डिव्हिजन दिसून येते, खास करून इंग्रजी चॅनलमध्ये आणि हिंदी चॅनलमध्ये, आणि अर्णव गोस्वामी हा एकटा नाहीये. जसे हे सगळे पुरोगामी कंपूतले लोक अर्णववर खार खातात, तशाच प्रकारे ते रजत शर्मा असेल किंवा सुधीर चौधरी असेल किंवा अन्य ही जी लोक आहेत ते ते जे म्हणजे जे भाजपाच्या बाजूनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनी वार्तांकन करतात, त्या सगळ्यांना एका प्रकारे पाण्यात पाहतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा अर्णववरही हल्ला झाला तेव्हा त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करणारी ट्विट अनेक पत्रकारांकडनं आज केली गेलेली आहे की अर्णव हा पत्रकारच नाहीये, अर्णव हा पत्रकारितेचा अपमान आहे, अर्णववर असं हे झालं हे त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची चर्चा करणं आज आवश्यक आहे. अर्णवनी मांडलेले मुद्दे याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. गडचिंचलेच्या घटनेला तशा अर्थाने कम्युनल किंवा धार्मिक रंग देता येणार नाही. सुरुवातीला जसं ते वाटलं की एक हिंदू मुस्लिम हे झालं असावं, ते तसं नव्हतंच. कारण जसे म्हटलं त्या आदिवासी भागात मुस्लिम लोकवस्तीच नाहीये, तर त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम गोष्ट ती नाहीये, नव्हतीच. पण तो दुसरा अँगल आहे की जे लोक जे साधू भगवे वस्त्रधारी होते ते केवळ भगवे वस्त्रधारी असल्यामुळे त्यांच्या मरणाची किंमत कमी होते का, ते थट्टेचा विषय होऊ शकतात का. अनेक वर्तमानपत्रांनी त्याचं वार्तांकन करताना संशयित चोर म्हणून त्यांची उल्लेख केला. हा उल्लेख करणं योग्य आहे का, खास करून तेव्हा जेव्हा भारतात जवळजवळ 80%, 76 ते 80% लोकसंख्या ही हिंदू आहे. आणि जेव्हा इतर धर्माचे धर्मप्रसारक किंवा त्यातले जे असतात त्यांच्याबद्दल एक कळवळा अनेक पत्रकार दाखवतात, तोच न्याय हिंदू साधूंना का लागू नये. ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ले झाले की त्याच्याबद्दल अनेक विचारवंत मंडळी पूर बडवून घेतात, तशा प्रकारची गोष्ट त्यांनी का करू नये. आणि इनफॅक्ट असं करणं तर राहिलं दूरच, पण त्यांनीच ते हे झालं ते वाईट होतं, पण कृपया याला धार्मिक रंग देऊ नका असं म्हणत पुढे येणं हे कुठल्या प्रकारचं सोयीस्कर मानवतावाद आहे, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि त्याची उत्तरं शोधणं आपल्याला आवश्यक आहे. पोलिसांवरही त्यांनी थेट ठपका ठेवला होता की पोलिसांनी, म्हणजे त्यांनी तर आपण काल असं हे केलं की हे जे हत्याकांड झालं ते पोलिसांच्या उपस्थितीत झालं. जोपर्यंत पोलीस आले नव्हते तोपर्यंत हे दोघं साधू आणि त्यांचा चालक ते जखमी पण झाले नव्हते, ते सुरक्षित होते. लोक त्याच्यावर दगड फेकत होते, जमाव जमला होता. जे हत्याकांड झालं ते पोलिसांच्या उपस्थितीत झालं. अर्णवने त्याच्या पुढे जाऊन एक अशी भूमिका घेतली की कोणीतरी हे पोलीस त्यांना मारण्याबद्दल कोणाच्या तरी राजकीय आदेशावरनं काम करत होते का, अशा प्रकारचा आरोप करणं मी तरी टाळीन. पण अर्णवला ते म्हणजे पत्रकार म्हणून त्यांना ती शंका व्यक्त करायचं, आरोप करायचं स्वातंत्र्य आहे. मी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही, पण तो अर्णवनी ते स्वातंत्र्याचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जो न्याय आपण इतरांना लावतो, आणि खास करून ही मंडळी की जे अगदी म्हणजे भारत तेरे तुकडे होंगे या घोषणेचं एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर समर्थन करतात, काश्मीरमध्ये सेपरेटिस्ट सुटीरतावादी वर्ग आहे त्याचं समर्थन करतात की ते शेवटी भारतात राहतात आणि त्यांना ती आपण मोठ्या भावाच्या भूमिकेतनं त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. तर तेच लोक ज्याला राष्ट्रवादी विचारसरणीबद्दल, उजव्या विचारसरणीबद्दल ते इतके इनटॉलरंट कसे होतात हा विषय आहे. आणि त्याच्यामुळे या विषयाला वाचा फोडलेली आहे. आणि केवळ वाचा फोडलेली नाही, तर ज्या सातत्याने अर्णव तो विषय लावून धरतो, ज्या कडवटपणे तो विषय लावून धरतो, ज्या मोठमोठ्या लोकांचं वस्त्रहरण किंवा त्यांना टीका करण्याचं धाडस अर्णव गोस्वामी लावून धरतो, त्यामुळे अशी आशा निर्माण झालेली आहे की हे जे पालघरचं प्रकरण आहे त्याच्यावरची चर्चा आणखीन आता तो पुढचे काही दिवस लावून धरेल. आणि जे अतिशय देशातले शक्तिशाली राज्यात आणि केंद्रातले ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर तो प्रश्न विचारेल. आणि त्याच्यामुळे आज जे चित्र दिसतंय ते एका अर्थाने काळजीत टाकणार आहे. आज जर तुम्ही रिपब्लिक टीव्ही बघितला तर अगदी हरेश साळवेंपासून स्मिता प्रकाश, म्हणजे एका साईडला ज्याला देशाची पूर्णता एका उजव्या डाव्या विचारांवर काढणी एक डिव्हिजन झालेली आहे. त्यातली ती दरी एवढी मोठी आहे की या प्रकारचे भेद कधी मिटू शकतील का असा प्रश्न निर्माण व्हावा. अर्णवच्या बाजूने बोलणाऱ्यांमध्ये टॉपवर असलेले सगळे लोक, त्याच्यात भाजपचे संबित पात्रा होते, अशी सगळी मंडळी होती. तर त्याला म्हणजे त्याच्या भूमिकेला विरोध करणारी जी मंडळी होती ते अगदीच नवखे आणि नवशिके होते.
या प्रकरणाचं जेव्हा ट्विट झालं तेव्हा काल परवापर्यंत पत्रकारिता कशी करावी आणि पत्रकारांनी बातमी कशी द्यावी याचं प्रबोधन करणाऱ्या लोकांनीही ही जी कॉन्स्पिरसी थिअरी होती की अर्णव गोस्वामीवर हल्ला झाला त्याचं ट्विट पहिले संबित पात्रा आणि अशोक पंडितनी केलं आणि मग रिपब्लिक चॅनलवर ते दाखवलं, याचा अर्थ भाजपानेच हा हल्ला अर्णवच्या मदतीने घडवून आणला असेल आणि मग हे खोटं नाटक उभं केलं असेल अशा शक्यतेला या लोकांनीही दुजोरा प्रत्यक्ष दिला. वास्तविक घटना घडली होती रात्री 12:15 वाजता आणि टीव्हीवर ते साधारणतः 12:40 पासून दाखवत होते. एका न्यूज चॅनलचं ट्विटर हँडल एखादी गोष्ट कधी ट्विट करते त्याच्यावरनं काही ती घटना कधी घडली आणि कधी रिपोर्ट केली याचा अर्थ लावणं योग्य होणार नाही. आता या डिबेटच्या पुढे काय होणार म्हणजे आज जो अर्णवनी त्या नामजोशी पोलीस स्टेशनला जाऊन जो एक तिथे लाईव्ह रिपोर्टिंग केलं, तिथे पोलिसांवर कारवाई करा म्हणून दबाव आणला, पोलिसांनी तक्रार नोंदवताना त्याच्यावर त्यांनी टीका केली, हे जे काँग्रेसचे जे कथित कार्यकर्ते होते त्यांना कशा प्रकारे पास मिळाला होता अन्नधान्य वाटपासाठी, मग तो कसा काय मिळाला, हे सगळे मुद्दे तो त्यांनी आज उकरून काढले. त्याच्यावर चर्चा होईल ती अर्थात एकांगी असेल कारण काँग्रेस आणि अन्य पक्ष अर्णववर बॉयकॉट त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यतः अर्णवच्या बाजूने बोलणारे लोक मुख्यतः ही त्यांच्या बाजूने ही चर्चा झुकलेली असेल. पण असं असलं तरी हे मुद्दे समोर येणं महत्वाचं आहे. आज सध्याच्या चांगली गोष्ट म्हणजे मुंबई प्रेस क्लबने अर्णवला पाठिंबा दिलेला आहे. तसं प्रेस क्लब हा त्याचा कल हा कायम डावीकडे झुकलेला राहिलेला आहे, पण शेवटी एक इंडस्ट्री म्हणून एक फ्रॅटर्निटी म्हणून एका आपल्या पत्रकार बंधूवर जेव्हा हल्ला होतो, पत्रकार मित्रावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्याला डिफेंड करणं, त्यांना समर्थनार्थ उभं राहणं हे आवश्यक असतं. पत्रकार संघाने ते केलेलं आहे. त्याच्याबद्दल मुंबई पत्रकार मुंबई प्रेस क्लबचं अभिनंदन. ह्या विषयाला पुढे कसं वळण मिळेल ते आपण त्याच्याबद्दल पाहू, त्याच्याबद्दल चर्चा करू. पण एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे अर्णव गोस्वामी बद्दल डिबेट करताना, ती म्हणजे जे आपलं जे देशाची जी राष्ट्रीय चर्चा आहे, डिस्कोर्स आहे, तो कुठे थांबता कामा नये. हे अशा प्रकारची वेळ येईल हे मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं, कारण जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी एक अशी परिस्थिती होती की जरी तुमचे राजकीय विरोधक तुमचे विचार एकमेकांशी पटत नसले तरी एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी संवाद राखणं हे चालू होतं. आज अशी परिस्थिती आहे की आज प्रत्येकाने आपापले गट केलेले आहेत, प्रत्येकाने आपापली मीडिया चॅनल केलेली आहे, प्रत्येकाने आपापले ट्रोल उभे केलेले आहेत आणि मी माझ्या शेजारच्याशी बोलत नाही, तो याच्याशी बोलत नाही, अशा प्रकारचं हे झालं. तर जो काही संवाद होतो तो त्याला काय कोल्हेकोई म्हणता येईल किंवा कावकाव म्हणता येईल की जो मोनोटोन असतो, एकसुरी असतो आणि प्रत्येकाच्या घरातनं एक वेगळा सूर होतो आणि पण त्या सुराचा संगम होत नाही आणि हे देशासाठी चांगलं नाही. कारण हा जो डिस्कोर्स आहे, ही जी चर्चा आहे ती विविध विचारांची चर्चा होते आणि व्हायला पाहिजे. सुदैवाने मराठी न्यूज चॅनल्स आहेत, अजून अशा प्रकारे त्यांच्यात वाटणी झाली नाही. प्रत्येक न्यूज चॅनलवर आरोप होतो की हे बीजेपीच्या धार्जिणं आहे, हे राष्ट्रवादीच्या धार्जिणं आहे, हे शिवसेनेच्या धार्जिणं आहे, पण ते तेवढ्या पुरतं असतं. अजूनही कुठली चॅनल अशी ओळख हे होत नाही की हे चॅनल भाजपाचं माउथपीस असल्यासारखं वागतं, हे चॅनल राष्ट्रवादीचं माउथपीस असल्यासारखं वागतं, असं सुदैवाने अजून झालेले नाही. पत्रकारांची तशा प्रकारची ओळख आहे, कार्यक्रमाद्वारे तसं हे होऊ शकतं आणि ती महाराष्ट्राची एका अर्थाने ताकद आहे, ती तशीच राहावी. अधिक चर्चा, पण असं होताना त्याच्यात एक कन्सेन्सस म्हणून कार्यक्रम होऊ नये की चला तू मला मारू नको, मी तुला मारत नाही, आपण दोघे मिळून एकमेकांना सांभाळून घेऊ, असं होता कामा नये. पत्रकारांनी अवघड प्रश्न विचारले पाहिजेत. समोरच्याला जो किती ताकदवान माणूस असला, व्यक्ती असला, संस्था असला, त्याला एक्सपोज केलं पाहिजे. ते जर नाही झालं तर हे चांगली गोष्ट नाहीये. अर्णव बाबत जे आरोप करतात त्यांचं म्हणणं असतं की तो फक्त काँग्रेसला एक्सपोज करायचा प्रयत्न करतो, भाजपाबद्दल, नरेंद्र मोदींबद्दल काही तो हे बोलत नाही. हे खरं आहे, पण अर्णवची त्याच्यातली भूमिका अशी आहे की तो एक न्यूज चॅनल चालवतोय. पूर्वी तो एक पत्रकार होता, त्याला नोकरी करत होता. आज त्याचं स्वतःचं चॅनल आहे, तो अनेकांची फोटो करतोय आणि त्याच्यामुळे टीआरपीच्या दृष्टीने आणि त्याची लोकप्रियतेच्या दृष्टीने त्याच्या वैचारिक दृष्टिकोनातून जे काही दाखवणं आवश्यक आहे, जशा प्रकारे त्याचं नाट्यमय सादरीकरण करणं आवश्यक आहे त्या प्रकारे तो करत आहे. हे चांगलं का वाईट, योग्य का योग्य, हे आता ठरवण्याची वेळ नाहीये. आता तरी आपण ही अपेक्षा बाळगूया की या निमित्तानं वाद जो निर्माण झालेला आहे
त्याच्यातनं आणखीन कटुता पुढे वाढणार नाही. ऑलरेडी खूप कटुता आहे, ती कटुता आणखीन वाढणार नाही. आणि लवकरच हे जे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या मध्ये जी काटेरी कुंपणं उभी केली ती कुंपणं तोडून पुन्हा एक प्रकारची चर्चा संवाद सुरू होईल अशी अपेक्षा तुर्तास आपल्याला करावी लागेल. आता इथे सांगतो, पाहत राहा MH48.